हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल। मित्रांनो, आज बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे, कारण म्हणजे मध्ये कामामुळे मला टाईम नाही भेटला, कुठेही फिरायला जायला नाही भेटलं। ते जे असे 4-5 जे महिने होते त्यात मी कुठेच फिरायला गेलो नव्हतो। मी ठरवलं होतं की काही ठिकाणं ठरवली होती की त्याच्यावर तिकडे जाऊन फिरून जरा व्हिडिओ वगैरे बनवायचा, पण तो प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही। आता मी दापोलीत आलेलो आहे। दापोलीत आले त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे सौरभचं लग्न। आमच्या ग्रुपमधले म्हणजे जो फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामधले पहिलं लग्न आहे, म्हणजे सौरभचं। त्याच्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहेत। मयूर आहे, शुभम आहे, यशपाल तर दापोलीचंच आहे। आणि आता आम्ही थोड्या वेळ निघणार आहोत सौरभकडे जायला। हळदीचा कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। 2 ते 3 दिवसाचं मी इथे माझा थांबण्याचा प्लॅन आहे, तर हा कार्यक्रम सगळा तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर आता आम्ही जातोय सौरभकडेच। तिकडे सगळ्यांची तुमची ओळख करून देतो, सौरभची पण। सौरभला तुम्ही ओळखताच, हळद आणि लग्न आहे म्हणून सौरभची इंट्रोडक्शन करून देतो मी तुम्हाला। तर आता आम्ही निघतोय सगळे तिकडेच जायला। आता आहे पहिली मुहूर्ताची हळद। सकाळचे वाजलेत 10-7 झालेत। मुहूर्ताची हळद आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी आहे मेन हळद, ज्याच्यात आपण खेळतो वगैरे, डान्स वगैरे होणार आहे ते। सो लेट्स गो गाईज। इकडे यशपाल आला आहे, मयूर आहे, शुभम आहे। आम्ही आता निघतोय सौरभकडे जायला। जी मुहूर्ताची हळद आहे त्यासाठी आम्ही तिकडे चाललो आता सगळे। सो लेट्स गो गाईज। बसायचं इथे जरा साफ भावकी भावकी तर सौरभ आमच्यासोबत बसलाय। आम्ही सगळे असेच ग्रुप करून बसलो इथे। तर सौरभ, कसं वाटतंय? आज हळद आहे आणि उद्या लग्न, काय तुझी फिलिंग आहे? तुला कसं वाटतंय? मला गाणगार वाटतं, म्हणजे एक्साइटमेंट आहे की काय, अशी वेगळी फिलिंग? काय नाही, काहीच नाही वाटत आहे? कृपया 18 वर्षावरील व्यक्तीने हा संवाद ऐकावा। तुमच्या लग्नाला एक्साइटमेंट असेल, माझ्या लग्नाला आधी होऊ दे, तुझं होऊ दे। तुम्ही आज नाही एक्साइटेड? सौरभ, तुला काय शुभम, तुला विचारायचंय त्याला? मला काय नाही विचारायचं, का? कारण तू व्हिडिओ करतोस म्हणून। कुछ भी यशपाल, तुला काय विचारायचंय? नो कमेंट्स। अरे हा कुठे गेला? नाही दादा, इकडे या। तुला काय सौरभला विचारायचंय? ए, तुला विचारायचं इथे बसू दे। थांब जरा, चालू ठेवा तुमचं। ठीक आहे, ओके, थांब येतोय। सकाळी जो कार्यक्रम होता सौरभला, म्हणजे मुहूर्ताची हळद लावायची असते, ती लावून झाले आणि आता झाली दुपार। आता जेवणाचा टाईम झाला आहे। इकडे सगळे आम्ही जेवायला बसणार आहोत, सगळे सौरभचे रिलेटिव्ज आहेत इकडे। आता आम्ही पण, मयूर, मी, शुभम, आम्ही पण आता जेवायला बसलो। यशपाल घरी गेला आहे, कारण का त्याचा डाएट चालू आहे, असं काहीतरी आहे। आता आम्ही जेवायला बसलो लगेच। लेट्स गो।
तिखट बघा असा भाज्या घेतो ताट घेऊया. तर आता आम्ही जेवायला बसतोय. मयूरने खूप कमी घेतलं आहे, शुभमने घेतलं बऱ्यापैकी. काय शुभम? हो शुभम दादा गरम होत आहे ना मयूर? गरम होत आहे. सौरभ ये जरा पण बसतं आमच्यासोबत. लगेच जेवण करून घेतो. थोड्या वेळाने भेटूया आपण.
मयूर डान्स करून कसा मजा आली का? शुभम माझा पुन्हा जन्म झालाय. पुन्हा जन्म झालाय. आणि दमलोय डान्स करून करून, आता थांबलाय. जवळजवळ आम्ही 1 तास डान्स करत होतो. आता जेवायचं म्हणून थांबवलंय. डीजे नाही सॉरी बँजो. यशपाल कसं वाटलं नाचून? जबरदस्त. बरेच दिवसांनी नाचला असं. मी तर तुला पहिल्यांदा बघतो डान्स करताना. माझ्या लग्नात भावाच्या फुल जोश. माझ्या भावाच्या लग्नात हा हल्ला पण नव्हता असाच. सावधान सावधान. हे पण डान्स मास्टर या. काही करू वेळ पाहिजे. आपण हात लावू नंतर आपण हात ठेवू. हा एकदा असं केलं तरी दोन शब्दात. आज खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे. सौरभचं लग्न आहे, सौरभ दादांचं. आणि हे या सगळ्यांचा भाषा इकडे बघा. कमेंट तो खरं तरी बोलतोय. बोलतो काय ब्लॉग खूप दिवस कामात बिझी होतो म्हणून ब्लॉग करू शकलो नाही. काम करत विक्रांत हे असं विक्रांत जुळत नाहीये. आणि तुम्हाला असं पब्लिकला बळफिट बनवत होतो. सो ह्याला काय फॉलो वगैरे करू नका. चॅनलला लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, कमेंट करू नका. चॅनल रिपोर्ट करा, स्पॅम करा. फेक आहे व्यक्ती. चॅनल मॉनिटाईज होणार होता. क्लिक बेट. ते काय नाही, चॅनल मॉनिटाईज नाही झालं. नीट पैसे पण नाही आले. पैसे पण द्यायला होते. डबल मागतात. अरे मला डबल कसं ते हप्ता काय हप्ताचं काय शांत शांतता घ्या. बँकेत झाली आमची भेट, बँकेत येऊन जाऊन झाली आमची खास मैत्री, कळले नाही कधी मैत्रीच्या पलीकडे गेला हा प्रवास, नाही म्हणता म्हणता झाले आज लग्न, आमच्या प्रेमाला झाले 6 वर्ष पूर्ण, 7 जन्माची साथ हातात हात घेऊन संसाराला नवीन सुरुवात करते आज, कडूंची लेक मुंगशांची सून, सौरभरावांना आहो बोलण्याची सुरुवात करते आजपासून. तुमच्याकडे काय गेली रेंज गेली. अजिंठा वेरुळाची शिल्प आहे सुंदर, गीता माझी सर्वांपेक्षा सुंदर.
एक होता काऊ, एक होती चिऊ, एक होता काऊ. गीताचे नाव घेतो डोकं नका खाऊ. अजून सनई चौघडा वाचतो सप्तसुरात. सनई चौघडा वाचतो सप्तसुरात. गीताचं नाव घेतो मुंशांच्या घरात. एकमेकांना काय पण शिव्या बिव्या देतात. प्रत्येकाला मागे वाचत जायचंय. ओके हे अक्षर तुला काय बोलायचंय? अरे वाच वाच साध्या अरे काय ना नॉर्मल आहे नॉर्मल हा नॉर्मल आहे हो तिकडे जाऊ दे आवाज नॉर्मल आहे. सगळं नॉर्मल आहे सर्व नॉर्मल आहे ना. हा